प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडताय? युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान। मनसे महानगरपालिकेत 100% येणार। आता हेवे दावे संपवून महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 4.5 महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडेंचा सातपुडा बंगल्यावरतीच मुक्काम। बंगला वेळेत रिकामा न केल्यामुळे 42 लाखांचा दंड बसण्याची शक्यता। तर बंगला कधी सोडणार? चर्चांना उधाण। एखाद्या बंगल्यावर कोणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार? तर मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरनं छगन भुजबळांचं विधान। पक्षातली पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात। पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या नगरसेवकांच्या वॉर्डात उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद। पक्षातली गळती थांबवण्यासाठी ठाकरे ऍक्शन मोडवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री वॉररूम मधील पायाभूत प्रकल्पांचा घेणार आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित। मुंबईतील अतिधोकादायक इमारतींच्या मुद्द्यावर बुधवारी बैठक। मंत्री मंगल प्रभात लोढांकडनं म्हाडा प्रशासनाला निर्देश। धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना घरं रिकामी करण्याचे नोटीस। छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम। नारेगाव परिसरात बंदोबस्तात कारवाई सुरू। नागरिकांचा तोडक कारवाईला विरोध। पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण। आंतरजातीय प्रेम विवाहातून घडला प्रकार। मुलीच्या आई आणि भावासह 15 जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल। कळमनुरीत आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन। तर संध्याकाळी हिंगोली शहरातल्या कावड यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार सहभागी। आणि सांगलीमध्ये श्रावण मासानिमित्तानं होड्यांच्या शर्यती। कृष्णा आणि वारणा नदीकाठी पार पडलेल्या शर्यतीत 11 संघांचा सहभाग।